वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली 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 झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा अर्पण केला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला वाहे झुळ 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 इंद्रायणी वाहे झुळ 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 इंद्रायणी माझ्या विठुरायाची दूर पंढरी वाट चालत निघे ही अलंकापुरी साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भाडी हाला भारत माता की जय विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला घेतलं पाहिजे आणि आपण आपला जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे पर्यावरण सेवा म्हणजे पर्यावरणाशिवाय आपण जगूच शकत नाही. ज्या आजीनं भट्ट साहेबांना संस्कार घडवले असतील त्याची हा एक संस्कार आहे. म्हणून भट्ट साहेब पर्यावरणावर प्रेम करतात, ग्रामीण भागाच्या उत्कर्षावर प्रेम करतात.
त्यामुळे एक कृषी उन्हाळ्याचं वृक्ष आपण आपल्या या पर्यावरण दिनीसह तुमच्या सर्वांच्या साक्षीनं इतक्या मोठ्या संख्येनं आपण एक कृषी उन्हाळा या ठिकाणी भेट म्हणून ठेवणार आहोत की जे निरंतर पुढच्या पिढीला ते प्रेरणा देत राहील की बा पर्यावरणाचं कार्य आपण निरंतर चालू ठेवावं. मी इथं राहणारा जो सध्याचा परिवार आहे त्याचे आपण खूप आभार मानतो. मी तुमचे धन्यवाद देतो की तुम्ही इतक्या दिवाळी सारखा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करता. हीच गणित चौधरी राजेंना आदरांजली आहे. आम्ही आजच्या या वक्तव्यामध्ये भट्टर साहेबांना ही माहिती देऊ की आम्ही त्या ठिकाणी गेलो. कवी आहेत, त्यांनी त्यांच्या शब्दातून याही वयामध्ये एक कविता केलेली आहे. मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. पद्मभूषण आदरणीय डॉक्टर श्री विजयरावजी भटकर, भारतीय सुपर संगणकाचे जनक, यांच्या स्मृती सोहळा सन 20/1/19 ला साजरा या ठिकाणी झाला होता. या ठिकाणी आले होते 19 मध्ये. स्मृती आजही आठवे या अंगणात, शकुंतला माई अन नानाजी सहवासात, बालपणीच्या आठवणी आज सत्तरीत, आजही आठवे मराठी शाळेत, बालगोपालाच्या समवेत खेळलो वागळलो या घरात. वा, जुन्या आठवणीला प्रेमाचा उजळा. विजय भटकर, हे विजय भटकरांनी लिहिलेले शब्द आहेत. हे जे मी आता वाचले हे विजय भटकरांनी लिहिलेले शब्द आहेत की जुन्या आठवणीला प्रेमाचा उजळा. हे जे या कवितेवर शब्द जे लिहिले आहेत ते विजय भटकरांनी लिहिले आहे. जुन्या आठवणींना प्रेमाचा उजळा, ह्या ज्या ओळी मी या ठिकाणी वाचल्या होत्या, या ओळीवर भटकर साहेबांनी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याचे कवी आहेत आमचे काका श्री जयकृष्ण अकोलकर. आणि मी काकांचे धन्यवाद मानतो की हा साहित्य सेवा आहे, हा मोठा सेवा आहे. हा तर भगवंताचा आशीर्वाद आणि आपली प्रतिभा. सदैव शुभेच्छा प्राध्यापक गजानन भारताकडे. खांदी पताका घेऊनी वारी, माळ तुळशीची शोभे, गळा रमलो संसारात खरा, ऐक रखमाईच्या बरा, तरी जीव लागी तुझ्या पायरी. राव दारी उभा माझ्या, देतो बीट पायी तुझ्या, सेवा करीन योगे योगे माहुली. हरी मुखी नाम घोष, कर्म तुझे नाम धर्म, कळो तूच कर्म तुझे नाम धर्म, वार करी पंथा पांडुरंग, वार करी पंथा पांडुरंग.
समारंभानिमित्तानं आपण जो श्री शंकरराव शिक्षण संस्था करंजगावच्या या शैक्षणिक परिसरात कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या परिसरामध्ये आपल्या संस्थेचे 2 आधारस्तंभ आहेत. त्यापैकी माननीय डॉक्टर ग उपाख्य भाऊसाहेब सोनार माजी खासदार यांच्या 14 तारखेला झालेल्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये परत एकदा त्यांच्या स्मृतीविरुद्ध वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता. या निमित्ताने आपण तुळशी रोपण या ठिकाणी केलेलं आहे आणि तुळशी वृंदावन या 2 महान व्यक्तींच्या या ठिकाणी आपण विसर्जित केलेलं आहे, त्यांना अर्पण केलेलं आहे. आणि आम्ही भाऊसाहेबांच्या चरणी, बालासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला हा जो राष्ट्रव्यापी कार्यक्रम आहे पर्यावरणाचा तो करण्याची निरंतर शक्ती प्रदान करू. सर्वांचे आभार मानतो. थांबतो. नमस्कार. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने तीरताची नाती. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दूर. बहुत सारी फैसिलिटी है हमारे पास. गैस प्लांट भी दिखता हो ना, केमिकल सोल्यूशन प्रोवाइड करते हैं. ग्रांट बंद हो गया गवर्नमेंट की तरफ से, लेकिन मैनेजमेंट पूरा सपोर्ट हमारी. उसके बाद वही लगा 15 साल हो गए, तो अभी सब चीज कर रहे हैं. हाँ सर. होऊ दे सर्व दिशी मंगळ, चढवितो राखंदील संबळ. हाँ फुलस्कूप से फुलस्कूप जो 2000 टाइम्स. हां सर, हा स्पेशल डिव्हाइस आहे, जसं मॉडिफाईड केलेलं आहे म्हणून प्रकाश. आणि याचं वर्कशॉप सरांनी दिलेला करून त्याचं हे मिळालं, आम्हाला कोऑर्डिनेशन मिळालं होतं. त्याआधी कोकराझारला आसामला 28 जणांची टीम घेऊन गेला होता. त्यासाठी आम्हाला ग्रँट सुद्धा मिळालं सेंट्रल गव्हर्नमेंट. हा याचं वैशिष्ट्य आहे की जी मायक्रोस्कोप आपण कंपाऊंडला
छोटे बच्चे हैं वहाँ पे कोई एक 1 ईयर प्रोजेक्ट आपल्याला सेट आहे म्हणजे डिजिटल लॅब असेल आमच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कुठेतरी डिजिटल एज्युकेशनचा फायदा व्हावा तो प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आम्हाला संस्थेने रूम उपलब्ध करून दिली आणि या रूममध्ये आमचे विद्यार्थी गावली गावली